परभणी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिंतूर अशा तालुक्यामध्ये अंगणवाड्यांमध्ये झालेला खूप मोठा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला। बालकांच्या पोषण आहारामध्ये 2.93 लक्ष रुपयाचा अर्थात 2,93 लक्ष रुपयांचा घोटाळा आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून कागदोपत्री पूर्ण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहिती ही जनतेसमोर यावी, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना शासन व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत। त्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिल्याने त्यांनी माझ्या विरोधात खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। त्याचे पुरावे आणि व्हिडिओ फिती देखील माझ्याकडे आहेत। एवढं सगळं असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी वाहन घोटाळा, डिझेल घोटाळा, खाद्य घोटाळा, पोषण आहार घोटाळा, गणवेश घोटाळा एवढ्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कोकणे यांना पाठीशी घातला आहे, त्यांना आधार दिला आहे। आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या विरोधात त्यांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास यांचे गाफील कारभाराविरोधात आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या तालुक्यातील जिंतूर तालुक्यातील शेकडो बालकांना न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांचे झालेल्या शोषणाविरोधात कार्यवाही व्हावी यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसलो आहोत। आमची मागणी आहे की आमच्या मागण्या तात्काळ मान्य व्हाव्या, अन्यथा उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनी हे सर्व पुरावे आम्ही आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे दालनासमोर जनतेला मोफत वाटणार आहोत।